सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे हा राजीनामा सोपवलाय। महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक आहेत। आनंद परांजपे आणि जय पवार हे देखील संभाव्य उमेदवार असल्याची माहिती मिळते। ही जागा फक्त 2 वर्षांसाठी आहे। जय पवार यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू असल्यामुळे या रिक्त जागेवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान सुनेत्रा पवारांनी आज राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा सोपवल्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, राष्ट्रवादी कोणाला संधी देणार यावर दिल्लीत आणि मुंबईत काय खलबतं घडतायत जाणून घेऊया आमचे दिल्लीतील प्रतिनिधी शिवाजी काळे आणि मुंबईतून संदीप राजगोळकर यांच्याकडे। सुरुवातीला जातोय शिवाजी काळे यांच्याकडे दिल्लीला। दिल्ली दरबारी वेगवान घडामोडी घडतायत, अनेक नावं समोर येत आहेत। काय घडतंय राष्ट्रवादीच्या गुटात? तर सुनेत्रा पवार या राज्यसभेवर आल्या, त्या मुळात लोकसभेमध्ये झालेल्या पराभव झाल्यानंतर त्या दिल्लीत पोहोचल्या। दिल्लीमध्ये राज्यसभेवरती राज्यसभा खासदार असताना अजितदादा यांचा अपघात झाला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या। खरं तर सुनेत्रा पवार यांच्याबद्दल दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये पराभव किंवा वाईट घटना घडतात तेव्हा तसं त्यांचं पद जे आहे ते वाढताना पाहायला मिळालेलं आहे। आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर विधानसभेवरती निवडून गेल्यानंतर साधारण 14 दिवसाच्या आत राज्यसभेचा पदाचा किंवा कोणत्याही लोकसभा किंवा राज्यसभा पदाचा 14 दिवसाच्या आत राजीनामा देणं अपेक्षित असतं। त्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये राजीनामा दिलेला आहे। विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये निवडून आल्यानंतर कोणत्याही दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचा राजीनामा देण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी आहे, तर लोकसभा आणि राज्यसभेसाठी 14 दिवसाचा कालावधी आहे। त्यानुसार त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे आणि या सगळ्यामुळे आता पुन्हा चर्चेला उधाण आलेलं आहे की आता हा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय, राज्यसभेवरती कोणाला संधी दिली जाणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। या अगोदर प्रफुल्ल पटेल यांची उर्वरित जी राज्यसभा होती ती नितीन पाटील यांना देण्यात आली होती। आता सुनेत्रा पवार यांची साधारण 2 वर्षाची राज्यसभा आहे, ती कोणाला दिली जाणार? अनेक नावं इच्छुक आहेत आणि मात्र त्याच्यासोबत राजकीय गणित कसं साधलं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे। राजकीय पक्ष म्हणून अजित पवार यांनी सातत्यानं सर्व धर्म समभावाची भूमिका कायम ठेवली होती। तीच री उडत पुढे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी जर आता पाहिलं तर मुंबईमध्ये विधान परिषदेच्या दृष्टिकोनातून मुस्लिम उमेदवार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ती निवडणूक बिनविरोध झालेली आहे। आता या सगळ्या याच्यामध्ये ओबीसी उमेदवाराला दिल्लीमध्ये पाठवलं जात आहे का राज्यसभेवरती हे पाहणं महत्वाचं आहे। भविष्यामध्ये दिल्लीमध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत, ती म्हणजे एक कॅबिनेट एक्सपान्शन आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलीही आतापर्यंत संधी मिळालेली नाहीये। जेव्हा स्वतंत्र कॅबिनेट हवं होतं, मात्र स्वतंत्र राज्यमंत्री पद कॅबिनेट प्रभार असलेलं ज्याचा थेट कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असतो, त्या तसं खाते त्यांना मिळत असताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की मला कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे, त्यासाठी आम्ही थांबायला तयार आहोत। त्यामुळे राष्ट्रवादीने ते खातं देखील घेतलेलं नाहीये। आगामी काळामध्ये आता जर पाहिलं तर उत्तर प्रदेश कॅबिनेटचा एक्सपान्शन होतंय, मंत्रिमंडळ विस्तार होतं, त्यानंतर केंद्रामध्ये देखील होणार आहे। त्या सगळ्या दृष्टिकोनातून केंद्रात जे मंत्रीपद मिळणार आहे ते नक्की कोणाला जाणार? ते जर राज्यमंत्री पदच असेल तर ते पद स्वतः पार्थ पवार घेऊ शकतात किंवा जर आपलं पाहिलं तर सुनील तटकरे घेऊ शकतात। जर तिसरा व्यक्ती म्हणून छगन भुजबळ यांचं नाव जर समोर आलं तर हे पद छगन भुजबळ यांना देखील मंत्रीपद दिलं जाऊ शकतं। त्यामुळे या सगळ्या शक्यता आहेत, त्यामध्ये एखाद्या महिलेला देखील दिलं जाऊ शकतं। शक्यता जास्त आहे, त्या रिक्त जागावर कोणाची नेमणूक होणार हा प्रश्नही फार महत्वाचा आहे। याच संदर्भात संदीप मी तुमच्याकडे येतोय। सध्या बदललेल्या राजकारणाच्या गणितानुसार प्रत्येक जागा महत्त्वाची हा भाजपकडनं आता सर्वच राजकीय पक्षांकडे एक संदेश गेलेला आहे। या जागेवर अगदी छगन भुजबळांपासून ते आनंद परांजपेंपर्यंत अनेक नावांची चर्चा होते, पण कोणतं मेरिट असेल आणि कोणतं नाव जास्त प्रभावशाली असेल, काय गणितं घडतायत मुंबईच्या राजकारणात? संदीप ऋषी, खरं तर राज्यसभेत कुणाला पाठवायचं या नावाबाबतचा अंतिम निर्णय जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच घेणार आहेत, यामध्ये शंका नाही। त्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, पण आता जवळपास 1 ते सव्वा महिना अजून कालावधी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की त्यापूर्वी आमच्या बैठका होतील, कोर कमिटीची बैठक होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल। मात्र सुनेत्रा पवार यांना अतिशय विचारपूर्वक नाव हे फायनल करावं लागणार आहे आणि त्यानंतर ते राज्यसभेसाठी पाठवावं लागणार आहे। जसं शिवाजी काळे यांनी सांगितलं काही वेळापूर्वी की पुढच्या वर्षी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक आहेत,
त्यातच आता कॅबिनेट एक्सपान्शन होऊ घातलेलं आहे केंद्रामध्ये. त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर एक मोठ बांधणारा नेता, एक अनुभवी नेता, एक चेहरा अशा पद्धतीचा नेता जो आहे तो राज्यसभेत खरं तर पाठवावा लागणार आहे. मी पहिल्यांदा आधी स्पष्ट सांगतो की जय पवार यांच्या नावाची जरी चर्चा असली ऋषी, तरी ते नाव मागं पडण्याची शक्यता आहे. कारण एकाच घरामध्ये म्हणजे पार्थ पवार ऑलरेडी राज्यसभेवर आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची शक्यता खूपच कमी आहे. आनंद परांजपे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे, कारण ते नाराज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी चर्चा आहे. ते एकनाथ शिंदेंना गेल्या 2 आठवड्यांमध्ये भेटलेले आहेत 2 ते 3 वेळा, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र जास्तीत जास्त नावाची चर्चा आहे ती म्हणजे छगन भुजबळ यांच्या नावाची, कारण एक ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख आहे, राजकीय मोठा अनुभव आहे त्यांच्या नक्कीच. वयाचा एकूणच जर या विचार या केला तर. सगळ्या आणि दुसरं पार्श्वभूमीवर म्हणजे आणि या सगळ्या नावांच्या गोष्टीवर नेमकं कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होतं, यातनं राजकारण जाहीर झाल्यानंतरचे समोर येणारं राजकारण तेवढंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद शिवाजी, तुर्तास धन्यवाद संदीप या सगळ्या अपडेटबद्दल. दरम्यान कोणत्या नावांची चर्चा आणि का चर्चा सुरू आहे त्या नावावर एक नजर टाकूया. जय पवार दादांच्या कुटुंबातील मोठा मुलगा पार्थ यापूर्वीच राज्यसभेचा खासदार गेलेला आहे. त्याचप्रमाणे सुनेत्राताईंच्या निवडणुकीत जय पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली गेली होती. या नावाचा जरी विचार केला तरी 2 सुपुत्र एकाच वेळी खासदार होण्याची शक्यता मात्र फार कमी वाटते. छगन भुजबळ यांचा जर विचार केला तर ओबीसी नेते अशी ओळख आणि राष्ट्रवादीच्या आत्ताच्यातलं एक वरिष्ठ पातळीचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या राज्य मंत्रिमंडळात ते कार्यरत आहेतच. राजकारणाचा मोठा अनुभव आणि पक्षाला संघटनात्मक मिळणारी मोठी ओळख हे प्लस पॉईंट आहेत छगन भुजबळ यांची.